दर्पण न्यूजच्या सांगली कार्यालयाच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक उत्तमदादा कांबळे, जिल्हाध्यक्ष कोल्हापूर जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट. शेअर बाजार तसेच इतर आर्थिक गुंतवणुकीमध्ये होणारे सायबर किंवा ऑनलाईन फसवणूक गुन्हे हे गुंतवणूकदारांच्या सतर्कतेने रोखता येतात. त्यासाठी योग्य गुंतवणूक तज्ज्ञांचा सल्ला अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन सिक्युरिटी बोर्ड ऑफ इंडिया सेबीच्या मान्यताप्राप्त गुंतवणूक तज्ज्ञ व मार्गदर्शक डॉ. अनिता बोबडे यांनी केले. त्या कोल्हापूर येथील राजश्री शाहू ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या 39व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. अध्यक्षस्थानी राजश्री शाहू ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष कावजी कदम होते. यावेळी प्रमुख उपस्थित सुरेश परेल, मणिलाल कागराणी, श्रीनिवास पंडित, राजेश ओसवाल, ज्येष्ठ पत्रकार NS पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. बोबडे पुढे म्हणाल्या, ज्येष्ठ नागरिकांची आयुष्यभराची काटकसरीची पुंजी उतारवयात वाया जाऊ नये यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी सजग आणि सतर्क राहणे अगत्याचे असल्याचे सांगितले. कौटुंबिक कलहामुळे अनेक ज्येष्ठांनी बँकेत रक्कम गुंतवताना वारस न लावणे, कोणकोणत्या बँका आणि पतसंस्थेमध्ये किती रक्कम गुंतवली आहे याची पुरेशी माहिती नसणे या निष्काळजीपणामुळे अनेक बँकांमध्ये कोट्यावधीच्या रक्कम पडून आहे. तर वारसा अभावी अनेक बँकात असणारी बेवारस रक्कमा कोलॅप्स झाल्याचे त्यांनी उदाहरणादाखल सांगितले. अध्यक्ष कावजी कदम यांनी राजश्री शाहू ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या 39व्या वर्धापन दिनानिमित्त संघाच्या प्रगतीचा व सामाजिक बांधिलकीतून संघ राबवत असलेल्या विविध कार्याचा आढावा घेतला. तसेच संघातील संचालक व सभासदांच्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. पाहुण्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमात संघाचे उपाध्यक्ष KB गुरव, सावित्रीबाई फुले, महिला संघाच्या अध्यक्षा प्राध्यापक विमल स्वामी, बाजीराव शिपुरे, बाबूराव पोर्लेकर, अनिता आवटे, शोभा पोर्लेकर, अशोक कांबळे, शोभा पाटील, RD नार्वेकर, ॲडव्होकेट RB मोकाशी, अशोक कांबळे, प्रमोद गिरी आदी संचालक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविकात सचिव श्रीकांत आडीवरेकर यांनी संघाच्या प्रगतीचा आढावा घेतला. पाहुण्यांचा परिचय अंतर्गत लेखापरीक्षक RD कांबळे यांनी करून दिला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रतिमा पूजन पाहुण्यांच्या हस्ते झाले. श्रीमती अनिता आवटे, शोभा कोर्लेकर व शोभा पाटील यांनी प्रार्थना व स्वागत गीत गायले. सूत्रसंचालन अशोक पोतनीस यांनी केले तर BI खोत यांनी आभार मानले. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.